students, we are learning the ninth chapter, that is disaster management. And in previous period we have already learned what is earthquake and what are the reasons or what are the causes for that causing of earthquake. And in this period we are going to learn the precautions to be taken at the time of earthquake. Means which precaution we have to take when earthquake is forming. Then when we at that time when we do some precautions, then we can save ourselves from damage. And what are that precautions we have to learn in this period? Some precautions. The first precaution, when we are at home. When we are at home, what we can do when earthquake is there? बघा, जर भूकंप होत असेल आणि आपण जर घरात असू तर त्यावेळी प्रिकॉशन्स मीन्स ज्याला आपण काळजी म्हणतो किंवा घ्यावयाची पूर्व काळजी जी आहे, तर ती कोणती काळजी आपण घेता येईल आपल्याला? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा, इफ यू आर ॲट होम देन डू नॉट गेट स्केअर्ड अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर स्टँड स्टील ॲट वन प्लेस. वेन अर्थक्वेक इज देअर देन वी मस्ट बी स्केअर्ड अँड without scaring we have to do or we have to stand still at one place, either sit at the floor or below at the bed or any furniture, and then cover yourself until the movement of earth stops. What we have to do? We have to firstly stand still, we have to stop still, and then we have to cover under the bed or any furniture. And whenever we have to cover ourselves, we have to cover ourselves until the earth movement stop. बघा, काय करायचं आहे आपल्याला? जर भूकंप होत असेल तर घाबरून न जाता वी मस्ट नॉट बी स्केअर्ड अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हेअर अँड देअर, इकडं तिकडं पळण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू स्टँड स्टील फर्स्टली अँड देन वी हॅव टू सीट ॲट वन प्लेस, आयदर इन फ्लोर or in below the bed or under any furniture, or cover yourself with anything. If there is no table or furniture, then we have to sit in the corner and cover your head by folding your hands. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या हँड्सवर, आपल्याला डोक्यावर आपले हात धरून, जर आपल्या घरामध्ये बेड नसेल, फर्निचर नसेल, काय आपल्याला दिसत नसेल, घाबरून गेलेलो असेल आपण, तर तेव्हा काय करायचं आहे? वी हॅव टू सीट ॲट द कॉर्नर. आपल्या घरामध्ये जे काही कॉर्नर असतात, कोपरे असतात, तिथं बसून आपले दोन्ही हात हे कोपरावर धरून, जेणेकरून आपली हेड इंज्युअर होणार नाही. ॲज वी हॅव टू डू नॉट गेट हेड इंजुरी, वी हॅव टू प्रोटेक्ट आवर हेल्थ बाय आवर हँड्स. वॉट वी हॅव टू डू व्हेन वी आर ॲट होम? फर्स्टली वी हॅव टू टेक द शेल्टर अंडर एनिथिंग, एनी फर्निचर. इफ देअर इज नो फर्निचर, वी हॅव टू सीट अंडर द कॉर्नर विथ फोल्डिंग आवर हँड्स. हे आपल्याला घरी असताना करायचं. बट वेन इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस, जर तुम्ही घरातच नसाल, गाडीमध्ये असाल किंवा बाहेर असाल, तर काय करणार आहात? देन पार्क युअर व्हेकल ॲट सेफ प्लेस अँड सीट इनसाइड इट. आपल्याला जर आपण बाहेर प्रवास करत आहोत आणि भूकंपाची हादरी जाणवायला लागली, तर आपण घाबरून जाऊन जर गाडी जोरात पळवली तर इट मे कॉजेस ॲक्सिडेंट. So instead of running here or there, in case of vehicle also, you have to park firstly your vehicle and still stop and still safe in it. त्याच्यामध्येच आपल्याला त्या गाडीमध्येच काय करायचं आहे? सेफली बसायचं आहे, इकडं तिकडं जोरात गाडी न पळवता. देन सेकंड, डू नॉट वेट नियर बिलो टॉल बिल्डिंग, ट्रीज और इलेक्ट्रिक पोल. व्हेन यू आर आउटसाइड, देन नेव्हर टेक द शेल्टर अंडर द टॉल बिल्डिंग, ट्रीज अँड इलेक्ट्रिक पोल. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टींना अवॉइड करायचं आहे. कोणत्या? उंच झाडे, उंच बिल्डिंग आणि इलेक्ट्रिक पोल्सचा आपल्याला शेल्टर म्हणून, तिथं आपल्याला निवारा म्हणून तिथं त्याचं मदत घ्यायची नाही आहे. वी हॅव टू स्टे ॲट प्लेन ग्राउंड वेन देअर इज नो चान्स ऑफ कोलॅपिंग एनी टाईप ऑफ बिल्डिंग, ट्रीज. म्हणजे आपल्याला मोकळ्या मैदानामध्ये, थोडक्यामध्ये मराठी सांगायचं झालं तर, वी हॅव टू स्टे इन ओपन ग्राउंड वेन देअर इज अ earthquake. We have to try to stay in open ground while earthquake is there. So what are the precautions when we are at home and when we are in vehicle or outside the home? Okay, these are the precautions.
So after precaution, we have to learn avoid things doing following during the earthquake. Which things we have to avoid when there is a earthquake? There are some things. First is the avoid using lift in tall buildings or in multi-stories buildings. You must avoid using lift. Instead of that, you can use the staircase. Means using lift is avoided and use staircase. First thing is avoiding is using lift in case of multi-stored buildings. Then second, do not discomfort for long but do some physical movement. You must not be in discomfort sitting position in your home. Must be do some physical movement. आपण अवघडलेल्या स्थितीमध्ये एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसून न राहता आपली फिजिकल मुवमेंट काय करायची तिथं करायची आहे की नाही. मीन्स डू नॉट सीट इन discomfort sitting is avoided and physical movement must be done. Then next, there would be possibility of fire. When there is a earthquake, there is a most of the cases there is a possibility of fire. We have already discussed in first period how that fire may occur while earthquake is there. आपण मागच्या पिरियडमध्ये शिकलेलं होतं की अर्थक्वेक आल्यानंतर कशा पद्धतीने आग लागू शकते. इलेक्ट्रिक पोल्समुळे शॉर्ट सर्किट, इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळं किंवा तारा एकमेकांवर घासल्यामुळं तिथं आग लागण्याची शक्यता जास्त असते. मीन्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर व्हाईल देर इज अ अर्थक्वेक. देन टू अवॉइड दॅट फायर वी हॅव टू स्विच द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. जो काही मेन इलेक्ट्रिक सप्लाय तो आपल्याला स्विच करायचा आहे. मग आता मेन इलेक्ट्रिक सप्लाय स्विच केल्यानंतर आपण जाणार कसं बाहेर, आपण हालचाल कसं करणार. सो we have to use the torch, not candle or matchbox. Means there is a preference to use the torch. Why? Because while we are going outside with candles light, that candle may fall on the things and again there is a possibility of fire. Or when there is a matchbox you are using, then there is also possibility of taking fire when we are going outside टू एस्केप फ्रॉम दॅट अर्थक्वेक. म्हणजे जर भूकंपाचे धक्के चालू असताना तुम्ही जर कॅन्डल घेऊन जर त्या प्रकाशात जर बाहेर निघत असताल, तुम्ही तर आता इलेक्ट्रिक स्विच जे आहे ते बंद केलेलं आहे की नाही. मग आता बाहेर पडण्यासाठी किंवा तुम्हाला उजेडासाठी तुम्ही काहीतरी यूज करणार, कॅन्डल किंवा मॅचबॉक्स हे यूज करायचं नाही आहे. कारण त्याच्यामुळं त्या हादऱ्यामुळं तुमच्या हातातून कदाचित ते कॅन्डल पडून दुसऱ्या वस्तूंना आग लागून घरातल्या ते फायर होण्याची शक्यता असते. मीन्स थर्ड पॉईंट इज switch main electric supply. Then do not use candle or matchbox but instead of that use torch and battery. Means we have to avoid some things and that things are, first is do not use lift, instead of that use staircases. Then second, do not sit in discomfort sitting but done so some physical movement should be done. Then third is the switch main electric supply and then do not use candle or matchbox but we have to must use the torch or batteries. Okay, so after avoiding some things while earthquake, we have to also we can make the earthquake resistant or earthquake proof buildings. There is a construction of earthquake resistance or earthquake proof buildings. What is that earthquake resistant or proof buildings? The construction which do not get damaged due to earth's movement up to certain limit, not forever but up to certain limit. This word is very much important in case of definition of proof buildings or earthquake resistance building, that the construction which do not get damaged due to certain limit are called as earthquake resistance or the earthquake proof buildings. Means up to certain limit we can avoid the earthquake, we can save our buildings from earthquake. When there is a mild earthquake we can protect our buildings from damage. That buildings are called as earthquake resistance. When there is acute or when there is a severe earthquake, then we can't stop collapsing our buildings. म्हणजे जर जोराचं जर
भूकंप असेल तर तिथं आपण थांबू शकत नाही. मीन्स दे वर्ड अप टू सर्टन लिमिट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ डेफिनेशन ऑफ अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग. नोट डाउन द point in your short notes that construction which do not get damaged due to earth's movement up to certain limit are called as earthquake resistance building. Okay, then to construct such building there are some rules of Indian standard unit means some criteria, and that criteria are IS 456, IS 1893 and IS 13920. Okay, means Indian standard unit is the institute, and that institute work under the earthquake resistant or earthquake proof buildings, and it guidelines the builders how to build that buildings. म्हणजे भारताची ही जी संस्था आहे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ही गाईडलाईन तयार करते, काही क्रायटेरियाज तयार केले जातात, अँड अंडर दॅट क्रायटेरिया द वर्क ऑफ सच बिल्डिंग्स इज टेकन प्लेस. ओके, देन दिस क्रायटेरियाज आर नेम्ड ॲज IS 456, IS 18993 and IS 13920. means some names are given to that criterias. मग ह्याला काही नावं दिलेली आहेत अशा पद्धतीची. देन वी कॅन ऑल्सो यूज द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फॉर अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग. वी आर in the 20th century and we can use the advanced technology while constructing such buildings. Then there is also provision of priority information of or priority intimation of earthquake. It can also be given with that advanced technology. Means we can also intimated by some instruments, some machines, that after few time there will be earthquake. बघा एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की थोड्या वेळानंतर इथं भूकंप होणार आहे अशी प्रायोरिटी इंटिमेशन म्हणजे पूर्वसूचना देण्याची सुद्धा यंत्रणा आहे. तर ती यंत्रणा जी आहे त्याला आपण काय म्हणतो, इक्विपमेंट्स फॉर दी अर्थक्वेक और मॉडर्न इक्विपमेंट्स टू गिव द प्रायर इन्फॉर्मेशन और प्रायर इंटिमेशन ऑफ अर्थक्वेक, अँड दॅट इक्विपमेंट्स आर नेम्ड ॲज अ लेजर रेंजिंग. द फर्स्ट इक्विपमेंट इज लेजर रेंजिंग नावाचं एक इक्विपमेंट आहे. त्याच्यानंतर लॉंग बेस लाईन इज ऑल्सो, देन गायगर काउंटर is also the instrument, then creep meter, then strain meter, tide gauge, tilt meter, and so many on volumetric strain gauge. These are the instrument or equipments which are used to give prior intimation about earthquake. earthquake बद्दल पूर्वसूचना देण्यासाठी हे काही इक्विपमेंट्स आहेत. तर त्याचे काही नावं तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यापैकी लेजर रेंजिंग, लॉन्ग ब्लेस लाइन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्टेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर. these are the some famous equipment. Okay, so you have also done some equipments in your science project. तुम्ही सायन्स प्रोजेक्ट मध्ये ही बरेच असे छोटे छोटे काही इक्विपमेंट्स तयार केलेले तुम्ही पाहिले असतील कुठं सायन्स एक्झिबिशन मध्ये, की मुलांनी बरेच असे मॉडेल्स तयार केलेले होते की नाही. तर तुम्हाला जर एखादं मॉडेल येत असेल तर ते तुम्ही तयार करा. इट इज युअर ॲक्टिव्हिटी दॅट यू कॅन ऑल्सो मेक सम इक्विपमेंट्स लाईक दिस. ओके, सो नोट डाऊन द ॲक्टिव्हिटी ऑन टुडेज पिरियड. ओके.